Good morning, everyone. आता just mute yourself. The recording चालू झालेली आहे. Okay. So mute yourself. Good morning, everyone. We are going for the next chapter. That is health and disease. So आज आपल्याला health and disease याबद्दल जाणून घ्यायचं आहे. की health आणि disease exactly meaning काय त्याचा. So let's go. फर्स्ट पॉइंट आपल्याला एक बघत आहे की चेकिंग फीवर हे एक थोडा आजारी. हॅलो, कोणाचा आवाज येतोय? पायल. ओके, पायल जेव्हा बोलायचं असेल तेव्हा म्यूट कर स्वतःला. तू सॉरी अनम्यूट कर आणि तू बोलू शकतेस. So health and disease. So we are going to learn about health and disease. So what is health basically? So that is our point. So what is health? So health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of any disease. इसका मीनिंग क्या हो रहा है बेसिकली? So what does this mean? This means health is what? Health is not basically कि अगर मैं बीमार नहीं हूँ या फिर मेरे को बुखार नहीं है या मेरे को खांसी नहीं है या कारण मला कोणता आजार नाही आहे तर मी हेल्दी असं मीनिंग होत नाही. हेल्दी मीनिंग आपली फिजिकली म्हणजे आपली शारीरिकता, मेंटली आपली बौद्धिकता आणि प्लस सोशल बिगिंग म्हणजे आपण आजूबाजूसोबत कसे वागतो हे सगळे फॅक्टर्स कम्पेअर होतात हेल्थमध्ये. So this is what they explain over here. Health is the state of complete physical, mental and social well-beingness. म्हणजे आपण मेंटली, फिजिकली आणि सोशली चांगले वर्कआउट करतो आणि जेव्हा आजारापासून आपण लांब असतो त्याला आपण एक गुड हेल्दी असं आपण बोलू शकतो त्या पर्सनला. ओके, सो दिस इज द ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ व्हॉट इज हेल्थ. सो पुढे वळूया. सो व्हॉट इज द डिसीज? सो हेल्थ आता आपल्याला कळाली व्हॉट इज हेल्थ. सो पुढे जाऊन बघूया आपण व्हॉट इज द डिसीज. सो डिसीज मीन्स व्हॉट? सो कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन physiological, psychological process of body. This is called as disease. Each disease has its own specific symptoms. So what does that mean? The condition. जैसा हमने हेल्थ में देखा. So what is health? So health का मीनिंग ये है कि जैसे फिजिकली, ओके, तो जैसे फिजिकली, मेंटली और सोशली आपला जो बिहेवियर आहे, आपला जो बिहेवियर आहे तो चांगला असतो, प्लस आपण आजारापासून लांब असतो, त्याला आपण हेल्दी पर्सन बोलतो. तर त्याचा उलटा, एक्झॅक्ट उलटा आहे डिसीज. व्हॉट इज डिसीज? जेव्हा आपली सायकोलॉजिकली आणि शारीरिकता आणि बौद्धिकता दोघांमध्ये काही ना काही डिस्टर्बन्स असतो तेव्हा त्याला डिसीज म्हणतात. ओके, भले आपल्याला काही स्ट्रेस वगैरे असेल किंवा फिजिकली आपण बरोबर नसू, आपलं पेन होत असेल, बॉडी पेन, काय पेन किंवा फिवर्स वगैरे, सो त्या कंडिशन मध्ये आपण त्याला डिसीज म्हणून असं म्हणतो. सो इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. तर प्रत्येक डिसीज, प्रत्येक आजार असतो, तर प्रत्येक आजाराला एक त्याचं एक वैशिष्ट्य, त्याचं एक काय बोलू शकतो आपण, त्याचे एक सिम्पटम्स असतात, लक्षणे असतात. ओके, सो दिस इज व्हॉट द डिसीज. सो टाइप्स ऑफ डिसीज. तर आता आपण पुढे जाऊया. व्हॉट इज टाइप्स ऑफ डिसीज? सो यू मस्ट हॅव, sorry for this. So you must have heard the name of various diseases like diabetes. Diabetes का नाम तो हम सबने सुना ही रहेगा. So the diabetes, then common cold, asthma, Down syndromes, then heart diseases, etc. Reasons and symptoms of all the diseases are different. To bring the coordination in the scientific study of diseases, the diseases are classified as follows. So they are classified as follows. तो यहाँ पे बता रहे how they are classified exactly. हाँ बोला सर. हाँ बोलो. अस्थमा मतलब? अस्थमा मतलब अभी देखो हम मतलब दमा बोलते हैं ना, दमा. सो अस्थमा मतलब दमा. हम लोग कुछ हैवी वर्क किया, थोड़ा तो भी हैवी वर्क किया तो हमको सांस लेने में तकलीफ होता है. तो बेसिकली कोई भी स्ट्रेस आए तो तभी भी सांस लेने में तकलीफ होता है. तो दे आर बेसिकली कॉल्ड एज अस्थमा. मतलब ये सर. हाँ बोलो बोला. यस, म्यूट कर, अनम्यूट कर. हाँ बोलो. हा सर, हे डाऊन सिंड्रोम म्हणजे काय? हा, ड्रॉन सिंड्रोम हा बेसिकली एक असा आजार आहे, थांबा मी तुम्हाला दाखवतो, की ज्याच्यात आपली नेक असते ना, नेकची लेंथ ही खूप शॉर्ट होऊन जाते. आपला जो हे असतो फोरहेड, त्याचे पण लाईक त्याला पण एक इफेक्टेड असतात. आपण बघूया डाऊन सिंड्रोम. तो बेसिकली ज्याला इफेक्ट असतो, जो इफेक्टेड पर्सन असतो तो असा दिसतो. त्याची जी बॉडी असते ना, बेसिकली त्याची ग्रोथ व्यवस्थित झालेली नसते, जेणेकरून त्याच्या नेक आणि फोरहेड
आणि डोळे वगैरे तुम्ही बघू शकता त्यांना थोडे इफेक्ट्स पडतात, त्यालाच आपण डॉन सिंड्रोम असे म्हणतात, राईट? सूरज सर एक हा मिनिट बोला ना. सूरज सर जस्ट यश डाउन सिंड्रोम इज देअर इन युअर टेक्स्टबुक, पुढे आहे तुम्हाला ते, ठीक आहे. अच्छा. अँड शिवम मिश्रा, शिवम, हाँ सर. हाँ, अस्थमा अस्थमा हाँ, means दमा होता है, ठीक है, और इसको हम अगर हिंदी में या फिर मराठी में बोले तो उसको अस्थमा कहते हैं. एंड इफ यू प्रोनाउंस इट इन इंग्लिश इट इज एजमा, ठीक है. सो एजमा इट इज TH उसमें साइलेंट हो जाता है, अस्थमा नहीं बोलते उसको, एजमा इन इंग्लिश, और हिंदी मराठी में अगर प्रोनाउंस करते हैं देन इट इज अस्थमा, ठीक है. और आप एक काम करो ना, पहले ना क्या करो, इफ यू हैव एनी डाउट, सबको बोल रहा हूँ मैं, इफ यू एनी डाउट ना, आपके पास एक छोटा नोटबुक बैठो, इफ यू हैव एनी डाउट और कुछ वर्ड समझ में नहीं आ रहे, यू जस्ट नोट डाउन इन द टेक्स्ट बुक, अपना नोटबुक में नोट डाउन करो कि मुझे ये वर्ड्स नहीं आ रहा है. एंड आफ्टर दैट व्हाट हैपेंस, अगर सर गिव्स यू टाइम कि बाबा सर इतना इतना समय है, कुछ डाउट है, तो एंड इन दैट टाइम यू कैन आस्क. तो बीच में क्या होता है, अगर इफ यू आस्क इन बिटवीन ना, सो इट इज वेस्टेज ऑफ द टाइम, क्योंकि क्या होता है वो टाइम सबको बताने के लिए क्या होता है कि तो बाकी सेशन पूरा था. सो यू जो भी है ना सर, विल गिव यू सम टाइम, ठीक है. सगळ्यांना, यश असू दे, शिवम, एनीवन, इफ यू आर आस्किंग क्वेश्चन इट इज व्हेरी गुड, बिकॉज हर्षद दक्षत पण आले आज, व्हेरी गुड. हर्षद दक्षत व्हिडिओ चालू करा. हर्षद दक्षत व्हिडिओ चालू करा. आवाज ऋषभ येतो समजतंय तुम्हाला? ना ऋषभ? हर्षद दक्षत, ऋषी जोडे बसलेत ते घरात, एकच मोबाईल आहे त्यांच्या. हर्षद दक्षत व्हिडिओ चालू करा. आवाज येतो त्यांचा, त्यांना आवाज येतोय का? आवाज तर त्याला वाटतं जातोय. जॉईन झाले नाही ते. एनिवेज, बरं का. सो एनीबडी काय करा तुम्ही, व्हॉट यू डू, बेटर यू, तुम्ही काय करा आता, की तुम्हाला बेटर वे अशी आहे की यू आस्क क्वेश्चन ऍट द एंड ऑफ द लेक्चर. थोडा वेळ आपल्याकडे असतो, सो सर विल गिव्ह यू सम टाइम टू आस्क क्वेश्चन्स, ठीक आहे. सो मध्ये विचारण्यापेक्षा माझ्या ते बरं पडते, दॅट इज अ गुड थिंग, बिकॉज इन बिटवीन विचारनंतर काय होतं, डिस्टर्बन्स होतं. आणि मग काय होतं की मी पण मी पण मध्ये मध्ये तुम्हाला ते सांगायला येतो. नाही एनिवेज, हर्षद दक्षत व्हिडिओ ऑन कर. ठीक आहे, चला व्हिडिओ ऑन करा, मी बोलतो त्यांच्याशी, तुम्ही चालू ठेवा सर. Alright, no problem. So this is so आपण जे एक्झाम्पल्स बघितले डिसीजेसचे, अस्थमा, asthma, and then diabetes and the common flu, the Down syndromes and heart disease. There are some diseases they have given over here. So just for the classify the what types of diseases is that, उसके लिए यहाँ पे एक types of disease का classify यहाँ पे किया है उन्होंने. So I'll show you how it is exactly. So see, so here we can see the type of disease and according to the duration and according to reason. तो यहाँ पे दो एक फैक्टर्स आते हैं कोई भी डिसीज में. जो कोई भी डिसीज कैसे हो रहा है, अकॉर्डिंग टू ड्यूरेशन. ड्यूरेशन मीन्स व्हाट, एक कोई डिसीज सीजनल डिसीजेस रहते हैं. जैसे कि अभी देखो बारिश वगैरह रहती है, तो उस दौरान बारिश वगैरह के दौरान कोई डिसीज होते हैं. अभी बारिश आई तो सबको पता है, सर्दी, लाइक खांसी वगैरह या फिर बुखार, वो तो सबको आना ही आना है. सबको मीन्स जिनको आना है उनको आता ही. एंड देन दीज आर क्रोनिकल डिसीजेस एंड एक्यूट डिसीज. वो छोटे डिसीज रहते हैं, वो मेजरली हमने अपना जो फिजिकली जो अपना स्टेबिलिटी है उनको वो मेजरली इम्पैक्ट नहीं करते, राइट. So that is acute disease. और what is chronic disease? They are like वो curable है, but वो बार बार आते हैं. तो क्रोनिक डिसीज मतलब कैसा कि अगर बुखार आ रहा है, अभी हमने दवाई ली तो बुखार चला जाएगा, लेकिन अगर थोड़ी देर बाद, अगर 2-3 दिन के बाद फिर से बुखार आएगा तो फिर से हमको दवाई लेनी पड़ती है. तो दे आर, बट वो इतने मेजर नहीं रहते, दे आर एक्चुअली एक्यूट डिसीज ओनली, बट दे आर रिक्यूरेबल. वो बार बार आते हैं, इसके लिए उसको क्रोनिक डिसीज कहते हैं. सो दीज आर द डिसीजेस आर what according to ड्यूरेशन डिसीज. मतलब सीजनल डिसीज हम उनको बोल सकते हैं कि सीजन थ्रू वो आते हैं. अगर समर में रहेगा तो समर के डिसीज आते हैं, जैसे चक्कर वगैरह आना, क्योंकि हमारा तभी टेम्परेचर हाई हो जाता है, डिहाइड्रेशन होता है उसकी वजह से. देन अगर हम लोग जाएंगे क्या बोलते हैं बारिश में अलग तरह के डिसीज आते हैं. तो दीज आर द डिसीजेस, दे आर कॉल्ड अकॉर्डिंग टू द ड्यूरेशन. तो उन्होंने क्लासीफाई किया डिसीजेस को आधे अकॉर्डिंग को, और जो बाकी है वो रीजन की वजह, मतलब कोई ना कोई पर्टिकुलर रीजन है वो डिसीज होने के लिए. सो हियर इट इज दैट उसके भी दो रीजन है. दे आर हेरिडिटरी एंड देन एक्वायर्ड डिसीज. So what is hereditary disease? The disease which come from our parents. मतलब जो जेनेटिकली डिसीजेस रहता है
सो जो अभी हमने किया था ड्राउन सिंड्रोम, तो ड्राउन सिंड्रोम कैसा है, उसके पेरेंट को हुआ रहेगा, इसके लिए उसको हुआ है। तो वो डिसीज एक तो पापा को हुआ रहेगा, नहीं तो फिर मम्मी को हुआ रहेगा, तो उन दोनों में से उसकी वजह से हमको हुआ है, उसको हम कहते हैं हेरिडेटरी डिसीज। और एक्वायर्ड डिसीजेस को क्या होता है, मतलब इन्फेक्शन, सपोज अभी कोई उसमें भी दो पार्ट्स है, लाइक इन्फेक्शन डिसीज है, नॉन इन्फेक्शन डिसीज। मतलब क्या रहता है एक्वायर्ड डिसीजेस का, अगर कोई कोई बीमार है, उसके कांटेक्ट में हम लोग आए, अभी जैसे अभी एग्जांपल देखो, जब हम लोग बेसिकली क्या बोले, कोरोना वायरस के पेशेंट को कांटेक्ट में नहीं आना चाहिए। क्यों नहीं आना चाहिए? क्योंकि उसकी वजह से हमको भी हो सकता है। तो दैट इज व्हाट एक्वायर्ड डिसीज है। तो उसके भी नीचे पार्ट है, वो इन्फेक्शन डिसीज है या नॉन इन्फेक्टेड डिसीज है। तो हम वो आगे बढ़ते हैं कि व्हाट इज इन्फेक्शन डिसीज, नॉन इन्फेक्शन डिसीज। तो आगे जाके बढ़ते हैं, तो व्हाट इज दैट। सो देखो यहाँ पे एक हम सबको एक पिक्चर दिखाया गया है। व्हाट इज दैट पिक्चर शोइंग? द मैन इज स्प्लिटिंग इन द एयर, और उसके जो लिटिल ड्रॉप्स है, मतलब जो हैवी ड्रॉपलेट्स है वो नीचे आ रहे हैं, उसके जो बोलते हैं ना हम सलाइवा से और थूक के। और जो बाकी के हल्के पार्टिकल्स है जो हवा में मिक्स हो सकते हैं और हवा में घूम सकते हैं, जिनके वजह से जो अभी हम लोग एग्जांपल लेते हैं कोरोना के ही, तो कोरोना वायरस जिनकी वजह से स्प्रेड हो रहा है, इसीलिए हमको कहा जा रहा है कि मास्क पहनो और खांसते वक्त हाथ वगैरह अपना मुंह ढके जाओ, जिसकी वजह से जो डिसीजेज है और जो वायरसेस है वो ज्यादा से ज्यादा दूर तक स्प्रेड ना हो। ओके, तो दिस इज व्हाट। तो एक बार एक शॉर्ट टर्म में मैं फिर से इन्फेक्शन डिसीज, नॉन इन्फेक्शन डिसीज में आपको एक्सप्लेन कर देता हूँ। तो व्हाट इज इन्फेक्शन डिसीज कि इफ सपोज अगर कोई बीमार है, उसके कांटेक्ट में हम लोग आए तो हमें भी हो रहा है, तो दैट इज इन्फेक्टस डिसीज। और नॉन इन्फेक्टस व्हाट, कि भले ही वो बीमार है लेकिन उसके कांटेक्ट में है फिर भी कोई फर्क नहीं पड़ेगा, हम लोग को वो बीमारी नहीं हो सकती। जैसे डायबिटीज, हार्ट डिसीज। अभी डायबिटीज वाला पर्सन है, उसके हम लोग इर्द गिर्द घूमे या उसके साथ फूड शेयर करें, तो डिसीज हमको नहीं हो सकता, क्योंकि दैट इज नॉट इन्फेक्टिव डिसीज। लेकिन अगर यही सेम थिंग हम लोग कोरोना वायरस पेशेंट के साथ करें, तो हमको हो सकता है, क्योंकि वो है इन्फेक्टेड डिसीज। तो दिस इज व्हाट दे एक्सप्लेन। सो आगे बढ़ के देखते हैं, तो यहाँ पे उन्होंने एक ग्रुप दिया, द ग्रुप ऑफ इन्फेक्टस डिसीजेस। So let's see what are these. So diseases spread through contaminated air, water, food, and vectors, insects and other animals. This called infectious disease. ओके, सो बेसिकली अगर डेफिनेशन हम लोग उसका रीड करेंगे तो हमको पता चल जाएगा कि डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटामिनेटेड एयर, ओके, देन वाटर, देन फूड एंड वेक्टर्स. व्हाट इज वेक्टर्स? द इंसेक्ट्स एंड द अदर एनिमल्स आर कॉल्ड द इन्फेक्टियस डिसीज। तो जैसा मैंने पहले एक्सप्लेन किया था कि जो जो स्प्रेड होता है उसकी वजह से उनको इन्फेक्टियस डिसीज बोलते हैं। सो देयर आर सम डिसीजेस, ट्यूबर, हाँ, इसको डाउट? ऑलराइट, so there is some example tuberculosis. So mycobacterium tuberculosis, that is pathogen, जिसके वजह से हमें वो डिसीज होता है। तो उसका मोड ऑफ इन्फेक्शन क्या है, लाइक हमें मोड ऑफ इन्फेक्शन मतलब किस वजह से वो स्प्रेड होता है, दैट इज मोड ऑफ इन्फेक्शन। पैथोजन मीन्स जिसकी वजह से वो हो रहा है, जैसा हमने लास्ट लेसन में देखा था, व्हाट इज पैथोजेनिक? द पैथोजेनिक इज व्हाट दैट कॉजेज डिसीज, जिसकी वजह से डिसीज स्प्रेड होता है, उसको हम पैथोजन कहते हैं। So this is mode of infection, then symptoms, then prevention and treatment. तो यहाँ पे हम लोग वो ये फैक्टर्स यहाँ पे देखने वाले हैं। ये अलग अलग डिसीज के अलग अलग पैथोजन से और अलग अलग सिम्टम्स, प्लस उसके प्रिवेंशन भी अलग अलग है। तो एज आई सेड ट्यूबरकुलोसिस, माइक्रोबैक्टीरियम ट्यूबरकुलाई, तो जो जो जीवाणु है जिसकी वजह से वो ये होता है, ट्यूबरकुलोसिस होता है। तो मोड ऑफ इन्फेक्शन, स्प्लिटिंग बाय पेशेंट through air, prolonged contact with the sharing the material and materials of patient. Okay, so this is the thing. Then chronic cough, then body splitting, and then emaciation, then difficulty in breathing. So this is the symptoms. तो symptoms में क्या आ रहा है कि हमें, जैसे मैंने बोला था, chronical diseases का, like chronic का मतलब खांसी आती है जाती है, आती है जाती है, आती है जाती है। फिर ब्लड स्प्लिटिंग, कभी कभी लाइक बोलते हैं ना नाक से, या फिर हम लोग जब स्प्लिटिंग करते हैं तो उससे खून निकलना और ब्लड के ड्रॉप्स वगैरह निकलना, तो दैट इज इंक्लूडेड इन द सिम्टम्स ऑफ ट्यूबरकुलोसिस। ओके, तो वी आर टॉकिंग अबाउट ट्यूबरकुलोसिस राइट नाउ। फिर इमेकेशन मतलब बोलते हैं ना अनएक्सप्लेन, हमारा वजन वगैरह घटना, और भी डिफिकल्टी इन ब्रीथिंग और सांस लेने में तकलीफ होना। तो दिस इज द सिम्टम्स इस ट्यूबरकुलोसिस का। तो उसका प्रिवेंशन क्या है उसके ऊपर,
तो दिस इज BCG मेडिसिन वैक्सीन. आइसोलेशन टू द पेशेंट मतलब पेशेंट्स को बंद करके रखना ताकि जिसकी वजह से वो अगर खांसे भी तो वो जो बोलते हैं बीमारी वो किसी दूसरे को ना हो. फिर रेगुलर मेडिकेशन लाइक डॉट. तो ये एक प्रोग्राम है गवर्नमेंट का जिसके वजह से उसके ऊपर मतलब टीबी हुआ उसके पेशेंट्स के ऊपर एक ऑब्जर्वेशन होता है और उसका जो टीबी है वो ठीक किया जाता है. So that is basically by the doctor. Then we have hepatitis. That is hepatitis virus A, B, C, D, E. Basically we call it jaundice. So वो किसकी वजह से होता है? वो contaminated water, sharing the blood, sharing of needles. Okay. Then we have okay sharing the needles and blood transfusion. तो इसका मीनिंग क्या आहे म्हणजे काय आहे ह्याचं हेपेटायटिस उसका मीनिंग हेपेटायटिस कशामुळे होतं हेपेटायटिस व्हायरसमुळे होतं कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे पाणी आता समजा दूषित पाणी आपण पितोय दूषित पाणी आपण पितोय त्याच्यामुळे किंवा निडल्स असतं बघा आपण इंजेक्शन वगैरे मारतो तर ते इंजेक्शन जर चुकून हेपेटायटिस पेशंटवालेच जे इंजेक्शन आपल्याला लागलं तर आणि किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन जेव्हा आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करतो म्हणजे रक्त देणं वगैरे हे जे काम हे जे कृत्य केलंय आय मीन हे जे चांगले काम तर तेव्हा ते हेपेटायटिस होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे ते सेफली निडल्स वगैरे वापरायला ते हॅलो ओके तर सेफली निडल्स वापरणं गरजेचं आहे सो त्याचं ओके सो त्याचे सिम्पटम्स काय आपण इथं बघू येलो युरिन ओके देन नॉर्क्सिया okay then we have general weakness then nausea then vomiting then gray stool so these are these symptoms ये उनके symptoms है तो symptoms basically क्या है and inoxaria this is called inoxaria yellow urine बाद में जो हमारी जो यूरिन वगैरह है वो येलो करने का आला जनरल वीकनेस बार बार बोलते हैं एक कमतरता मतलब शक्तिहीन महसूस होना उसके बाद है वोमिटिंग न्यू सेल्स तो ये बेसिकली इन जो में उनमें फॅक्टर्स यही आहे की आपलं जो वजन वगैरे घटणं वॉमिटिंग होणं ग्रे स्टूड मीन्स व्हॉट आपली जी विष्ठा असते ती जनरल कलर पेक्षा तिचा जो कलर ग्रे आहे तो जास्त आहे तो हे जे फॅक्टर्स आहे जे जॉन्डिस मध्ये मतलब हॅपेटायसिस ह्याच्यामध्ये कन्सिडर होतात सो पुढचा पॉईंट तर त्याचं प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर अँड प्रॉपर क्लिनिंग ऑफ हैंड तो बेसिकली वही है कि क्लिनिंग हैंड बॉइल वॉटर वगैरे पिणं तो हे एक सिंपल मेडिसिन प्लस डॉक्टरचे ट्रीटमेंट वगैरे घेऊन तो आजार बरा करणं पुढचा आहे आपल्याला आजार दिलेला आहे दॅट इज डिसेंट्री वी ऑल नो दॅट इज वॉट लूज मोशन्स ज्याला आपण हगमन वगैरे बोलतो ते डिसेंट्री मध्ये येतात तो त्याला ते कशामुळे होतं बॅक्टेरिया व्हायरस देन सिगेला बॅसिला देन अँटोमिबा हिस्टॅलिका जसं आपण लास्ट चॅप्टरलाच बघितलं की देर आर सम बॅक्टेरिया दॅट कॉजेस डिसीज जसे काही बॅक्टेरिया ज्यांच्यामुळे आपल्याला आजारी होतं तर तेच व्हायरसेस बॅक्टेरिया या ठिकाणी दिलेले आहेत डिसेंट्री ओके त्याला ज्यामुळे आपल्याला डिसेंट्री होते तो ते कशामुळे होतं कंटॅमिनेटेड फूड अँड कंटॅमिनेटेड वॉटर जर आपल्याला दूषित पाणी पिलं किंवा पावसात बेसिकली डिसेंट्री होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण तेव्हा जर पाणी आपलं शुद्ध नसतं आणि खाणं वगैरे बाहेर खाणं हे अवॉइड केलं पाहिजे कारण ह्याच्यामुळे आपलं डिसेंट्री होण्याचे चान्सेस असतात सो वॉटर इज स्टूड तर आपल्याला माहिती की आपली जी विष्ठा असते ते जरा नॉर्मल पेक्षा जास्त पातळ येते सो पेन इन ॲबडोमेन पोटात दुखणं तर हे डिसेंट्री आपल्याला सगळ्यात माहिती आहे हगवण कसे होते जनरली सो ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड अँड ओआरएस कन्झम्पशन सो हे आपले नॉर्मल जे आपण बोलतो ना प्रिव्हेन्शन आहे ते आपण घेतो देन वी हॅव कोरेला सो दॅट इज बिकॉज ऑफ कोरेला हे पण एक काइंड ऑफ तापच आहे सो विब्रिओ कोरेराई वायब्रिओ कोरेराई हा एक बॅक्टेरियम आहे ज्याच्यामुळे हा कोरेला डिसीज आपल्याला होतो तर तो पण कसा होतो सेम कंटॅमिनेटेड फूड अँड कंटॅमिनेटेड वॉटर तर त्याचे जे आपण हे सिमटम्स आहेत तर सिमटम्स कसे आहेत वॉमिटिंग सेव्हरल डायरिया म्हणजे आपल्याला जे हगवण आहे जे लूज मोशन आहे ते कंटिन्युअस राहणे देन क्रॅम्प इन लेग्स हातपाय वगैरे दुखणे कणकण वगैरे असं बोलते ना फील होणे देन वॉमिटिंग उलटी वगैरे तर ह्या करणं हे जे आहेत जे कोरेलाचे सिमटम्स आहेत सो फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिस अवॉइडिंग ओपन प्लेस फूड देन ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर वॅक्सिनेशन अगेन्स्ट कोरेला सो जे आपले नॉर्मल रेमेडीज आहेत किंवा नॉर्मल आपण त्याला बोलतो प्रिव्हेन्शन्स आहेत
तेच बेसिकली इथे फॉलो करायचे. हायजेनिक फूड म्हणजे घरचं जे आहे ते व्यवस्थित खाणं, धुवून वगैरे कोणतीही गोष्ट न धुता त्याऐवजी धुवून वगैरे व्यवस्थित खाणे, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, बाहेरचं टाळणे, देन ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, देन वॅक्सिनेशन, मग थोडी दवाई घेणे. सो दिस इज व्हॉट अबाउट कोरेला. देन वी हॅव टायफॉइड. ओके, सगळ्यांना समजते ना पॉइंट्स? हा सर. ऑलराइट, कूल. हाँ सर. हा सर. हो Okay, so समजतं. yeah. So we have typhoid. Next up I have typhoid. That is Salmonella typhi. Salmonella typhi is a bacterium only. That is again because of contaminated food and contaminated water. So पुढचं काय? So we have inoxidase, then headache, rash on abdomen, then dysentery again, then fever up to 104, मतलब 104 फ़ारेनहाइट के ऊपर अगर बुखार है ना, देन ड्रिंकिंग क्लीन वाटर, वैक्सीनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सीवेज. सो अगर हम लोग देखेंगे तो इसमें भी वही है कि मतलब बोले ना, क्या हम बोल सकते हैं उसको, अपना वजन घटना, सिर दुखना, फिर बाद में पेट में बहुत दर्द होना, डिसेंट्री ना अगेन, और जो बुखार है वो बुखार 104 तक जाना, मतलब ज्यादा बुखार होना, जिसको हम लोग कह सकते हैं टाइफाइड. देन ड्रिंकिंग क्लीन वाटर, वैक्सीनेशन एंड द डिस्पोजल ऑफ सीवेज. सो दिस इज व्हॉट दी रेमेडीज और वी कॅन से द प्रिव्हेन्शन. तर प्रिव्हेन्शन हे आपण करू शकतो शुद्ध पाणी पिऊन किंवा वॅक्सिनेशन घेऊन आणि प्रॉपर डिस्पोजल ऑफ सीवेज. सो हे म्हणजे बेसिकली कसं आहे, आपण कोणतेही आजारी असतो त्याच्यापासून वाचण्यासाठी किंवा त्याचं प्रिव्हेन्शन म्हणून व्यवस्थित पाणी प्या, साफसुथरं अन्न खा, बाहेरचं जास्तीत जास्त अवॉइड करा. याच्यामुळे काय होईल की आपण आजारापासून लांब राहू. सो हेच बेसिकली त्यांनी एक आपण जे बघितलं प्रत्येक प्रिव्हेन्शन पासून आपल्याला प्रिव्हेन्शन मध्ये कॉमनली तेच दिसतंय. सो आता पुढच्या पॉईंटकडे आपण वळूया. ओके, पुढच्या पॉईंटकडे आपण वळूया. तर सम इन्फेक्शन डिसीजेस. तर काही आहेत ते इन्फेक्शन डिसीजेस आहे. प्रिपेअर द स्मॉल टेबल इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस डिसीजेस, इंटरनल मलेरिया, प्लेग अँड एड्स. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉईंट. क्लिनिक सराउंडिंग. ओके. सो आपण ऑलरेडी बघितलं व्हॉट इज द इन्फेक्टेड डिसीजेस. इन्फेक्टस डिसीज हे जे स्प्रेड होतात विथ सम, हियर वी ऑलरेडी सॉ infected disease spread through the diseases spread through contaminated air and the animals. So we have that the same thing we have the next, that is dengue. Some call it dengue, some call it dengue. So this is the dengue and dengue. The mosquito lay egg in a water lagoon, places thirdly their population increases. जो वाटर हम लोग जमा करके रखते हैं, मतलब अगर कोई जगह पे जहाँ पे पानी जमा नहीं होना चाहिए पण परंतु तरी सुद्धा त्याच्यात पाणी जमा आहे. जसं इथं दाखवते बघा, एक्सप्लेन केलं की टायर आहे, टायरमध्ये पाणी जमा आहे, त्याच्या पाण्यामध्ये काय झालं, लार्वास, जे मॉस्किटोजचे लार्वास ज्याला आपण मच्छरचे अंडे कोष असं आपण बोलू शकतो. तर मच्छराचे अंडे जे ज्याच्यात ज्याच्यामुळे मच्छरांचे जे हे आहेत पॉप्युलेशन आहे, मच्छराचे नंबर्स आहेत ते वाढतात किंवा ते तिथे जन्म घेतात. सो त्याबद्दल इथं सांगितलंय. तर डिफरंट स्पेसिस ऑफ मॉस्किटोज स्प्रेड थ्रू द डिफरंट डिसीज. तो म्हणजे मॉस्किटोजचे जे वेगळे जाती आहेत ते वेगळे बोलतात ना डिसीजेस आपल्याला जनरेट करतात, म्हणजे त्यांच्यामुळे वेगवेगळे डिसीजेस आपल्याला होऊ शकतात. सो डेंगे or dengue is spreaded through Aedes aegypti. Then we have this disease is caused by DEN 1 or 4 virus belonging to the type flavivirus. So basically the LD aegypti हे एक मच्छराची जात आहे. ओके, हे जे नाव आहे ते लक्षात ठेवा. हे नाव म्हणजे बेसिकली मच्छराची जात आहे ज्याच्यामुळे DEN DEN 14, basically DEN stands for dengue viruses and belonging to the type flavivirus. Flavivirus is the group of virus. So ज्याच्यामुळे डेंग्यू हा आजार आपल्याला होतो. सो त्याचे सिम्पटम्स काय हे आपण बघूया. ॲक्यूट फीवर, हेडेक अँड वॉमिटिंग, थोडा ताप, देन थोडंसं आपलं डोकं दुखणं आणि उलटी वगैरे. देन पेन इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनेंट सिम्पटम्स. ह्याच्याकडे लक्ष द्या, प्रॉमिनेंट सिम्पटम्स.
तो म्हणजे डोळ्याचे आपले जे सॉकेट्स असतात त्याच्यामध्ये पण पेन होतं. जर ते पेन झालं तर समजून जावा की आपल्याला डेंग्यूचे लक्षणं आहेत. So decreases in platelets counting that may lead internal hemorrhage. So what is this basically? की डेंग्यू झाला तर डेंग्यू झालेल्या माणसामध्ये प्लेटलेट्स असतात जे व्हाईट प्लेटलेट्स आपले जे शारीरिक ते ब्लडचे जे घटक असतात प्लेटलेट्स ते कमी होतात जेणेकरून इंटरनल होमिरेज म्हणजे काय जो इंटरनल ब्लिडिंग बेसिकली इंटरनल ब्लिडिंग होण्याची शक्यता आहे होत नाही मे लीड म्हणून इथं त्यांनी शब्द वापरला मे लीड टू इंटरनल होमिरेज त्याची शक्यता आहे. सो डेंग्यूमुळे जर आपण नीट बोलतो ना क्युअर केलं नाही त्याला व्यवस्थित टायमावर वॅक्सिनेशन घेतलं नाही तर आपल्याला हे आजार किंवा ह्याचे जे एक फॅट हा एक जो थिंग आहे तो होऊ शकतो इंटरनल होमिरेज त्याला आपण बोलतो. सो इथपर्यंत आपल्याला कळालं का मी जे सांगितलं ते? हा सर. Yes, sir. ओके. Yes, सो sir. आपण पुढे कंटिन्यू करायचं का थांबायचं या ठिकाणी? कारण आपला टाइम रन आउट होता. इफ यू वॉन्ट तर मी परत तुम्हाला एक लिंक सेंड करतो रिटर्न तर त्याच्यावरून आपण पुढे कंटिन्यू करूया. सूरज सर बोला ना. गिव्ह देम सम टाइम थोडा वेळ द्या त्यांना इफ यू जर पाहिजे तर त्यांना 11 o'clock ला चालू करा म्हणजे कसं हा, थोडं चालेल, ब्रेक तरी चालेल. घेतील पोरं. नो प्रॉब्लम. त्यांना विचारा आधी गाइस अगर चाहिए तो सर कंटिन्यू करेंगे नहीं चाहिए तो नहीं करेंगे इट्स अप टू यू काही घाई नाही आपल्याला लेकिन लगेच नाही सुरू करणं ते ओके थोडं ब्रेक देईल तुम्हाला आणि मग 11ला परत सुरू करतील सर. ठीक आहे चालेल सगळ्यांना जर तुम्हाला असेल पाहिजे तर सगळ्यांना असेल सांगा. तर कंपल्सरी नाहीये कंपल्सरी नाहीये कारण कसं आहे हा. आता माझा नेक्स्ट नेचर डायरेक्ट मंडेला होईल तर तो एक मेजर गॅप बनून जाईल पण त्यासाठी मी बोलते ते होऊ शकेल इट्स अप टू यू काही प्रॉब्लम नहीं है up to इफ you. यू वांट सर कैन टेक लेकिन क्या होता है कि अभी चलो सर ने अभी फिर से 11 बजे लिंक भेजेंगे तो अभी जितने बच्चे प्रेजेंट है उतने होने चाहिए नहीं तो क्या होता है परत मध्ये मुलं गायब होऊन जातात हा, ते ऐसा पण भी होता है सो आस्क देम इफ दे वांट यू कैन कंटिन्यू इफ दे डजंट वांट देन डोंट वांट नो देन बाद में प्रॉब्लेम लेंगे. ह्यालाच फक्त जे आपल्याला परत रीड करून तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. सो काय करायचं परत लिंक पाठवायची सर कंटिन्यू करो. कंटिन्यू करू ओके एक नहीं वोट नहीं पहले सगळ्यांना विचारा सगळ्यांना विचार आस्क एक- एवरीवन. तो एक वोट Sir, continue. Continue. Sir, continue करा. Continue. Continue. कंटिन्यू हर्षद दक्षत मानसी पायल हर्षद दक्षत ऋषभ कंटिन्यू करायचा हर्षद दक्षत परत लेक्चर आहे बघा 11 वाजता चालेल ना थोडा ब्रेक घ्या तुम्ही 11 वाजता या परत जॉईन करा हा? आणि आतापर्यंत जेवढं झालं तेवढं रीड करा परत एकदा ठीक आहे. Okay, sir. रीड नाही केलं तर चालेल थोडं ब्रेक घ्या खा पी काहीतरी उपवास आहे सगळ्यांचे सुरज सर सगळ्यांचे उपवास आहे आज. अरे आज हो. सगळे पंढरीची वारी ठीक आहे चालेल. एनिवेज बघ कसं म्हणतात पोरं कंटिन्यू करायचं करा कंटिन्यू मानसी काहीतरी बोल. Yes, sir. माईक कुठे गेला माझा? 11 हा. o'clock. चालेल मग 11 वाजता आपण कंटिन्यू करूया ठीक आहे. Okay, sir. हर्षद दक्षत आवाज येत नाही माझा आवाज येत असेल आवाज येतोय हर्षद दक्षत त्यांचा आवाज बंद आहे तिकडनं आवाज अनम्यूट करा ना त्यांना अनम्यूट करा सांगा आवाज हा बोला येतोय का आवाज? येतो हो, का येतोय. आवाज पायल 11 वाजता भेटो त्यांना परत घे परत पुढचं सेशन कंटिन्यू करा सर. ओके चालेल मग मी 11 हा चालेल 11 वाजता मी लिंक पाठवतो ठीक आहे. हो. ओके चालेल Okay, sir. ऑलराईट No थँक्यू problem. भेटू परत. Right. Okay, so let's begin with the second part of this chapter. So, am I audible to everyone? Can you hear me? Okay, good. Yes, sir. Rishabh, Yes, sir. Mansi? Okay, good. So, let's go for the next thing. So, here we can see a picture, and they given over here Aedes aegypti. So, basically, the mosquito from this is the mosquito जिसकी वजह से डेंगू स्प्रेड होता है. So just we read about him. The mosquito spreading the dengue causes this Aedes aegypti. So just look carefully. So that dengue look like this.
तो डेंग्यू तो असा दिसतो लाईक त्याच्यावरती येल्लो किंवा व्हाईट स्पॉट आपल्याला दिसतील त्या डेंग्यूच्या मच्छरावर. जर कधी चुकून तुम्ही कोणता मच्छर मारला आणि त्याला बघितलं तर तुम्हाला तो अशा प्रकारे तो दिसेल. राईट. सो दिलेलं आहे तर थोडं ऑब्झर्व करायचं आहे की काय हा एक्झॅक्टली वी कॅन से या पिक्चर्स मध्ये दिलेलं आहे आणि लिहायचं आहे. सो बेसिकली आपण बघू शकतो की याच्यात एक्झॅक्टली त्यांना काय एक्सप्लेन करायचं व्हॉट दे एक्झॅक्टली वॉन्ट टू एक्सप्लेन दॅट इज इफ वी कॅन से दिस कूलर. ओके तर कूलरचं जे पाणी आहे राईट तर कूलरचं पाणी साठलेल्या पाण्यामध्ये ते आपण जस्ट बघितलं वी ऑलरेडी सी ओव्हर हिअर लाईक इफ वॉटर इज कलेक्टेड इन सम प्लेस फॉर द लॉंग पिरियड ऑफ टाइम लाईक मोर दॅन 3 or 4 days जर पाणी कोणत्या ठिकाणी 3 या 4 बोलतो ना दिवसाहून जास्त असेल तर त्या ठिकाणी मच्छराचे लार्वास ते क्रिएट होऊ शकतात आणि मच्छर तिथे त्यांचे जे आबादी आहे ते वाढवू शकतात. तर तेच एक्झॅक्टली बेसिकली त्यांनी इथे सांगितलंय की ऑब्झर्व दिस फिगर. असे जे मच्छर असतात ते कूलरच्या पाण्यामध्ये किंवा जो मटका असतो त्या मटकामध्ये जर समजा की 8-10 दिवसापासून किंवा मोर दॅन 2-3-4 days पासून जास्त जर पाणी साठलेलं असेल तर त्या ठिकाणी प्लस जर ड्रम्स वगैरे असेल तर त्या ठिकाणी ते मच्छराचे एग्स आहेत जे लार्वाज आपण बोललो होतो ते क्रिएट होऊ शकतात आणि मच्छर तिथून जन्म घेऊ शकतात. तर ते बेसिकली त्यांनी इथे एक्सप्लेन केलंय. मग त्याचे हा जो फॅक्टर आहे या फॅक्टर मध्ये त्यांनी सांगितलंय की मच्छर ते कुठे कुठे जनरेट होऊ शकतात आणि हा फॅक्टर सांगितलंय या साईडला की प्रिव्हेन्शन काय देतात. सो कॉईल द मॉस्किटो कॉईल इज प्रिव्हेन्शन. मॉस्किटो कॉईल दॅट किल्स मॉस्किटो. सेकंड धूरवाला आपण सगळेच जाणतो धूरवाला. तर धूरवाल्यामुळे पण मच्छर जे आहेत त्यांचे मच्छर आहेत जे त्यांचे लार्वाज आहेत ते फिनिश होतात आणि आपण कॉईल लावतो ते. देन सेकंड थिंग खाली बघितलं तर गप्पी मासे. त्यात गप्पी मासे जे मासे आपण बोलतो बघा गप्पी मासे पाळा मच्छरांना टाळा. आपण गावी वगैरे गेलो तर लिहिलेलं आपल्याला दिसतं की गप्पी मासे पाळा आणि मच्छरांना टाळा. तर ते गप्पी मासे आपण पाळू शकतो ज्या ठिकाणी आपण बोलतात ना जिथे पाणी जमा करणं आवश्यक आहे पण त्याला आपण बार बार रिसायकल करू नाही शकत. आता समजा की गावातले काही डॅम्स आहेत ओके किंवा गावात एक तलाव आहे तर तलावामध्ये आपण पाणी त्याला रिफिलिंग नाही करू शकत त्याला परत काढून परत भरू नाही शकत. तर त्या ठिकाणी आपण मच्छर क्रिएट नाही म्हणून काय करू शकतो गप्पी मासे पाळू शकतो त्या ठिकाणी. आणि जेव्हा जर आता इन केस आता मच्छरांची आवाज जास्तच आहे तर आपण फुल कपडे म्हणजे फुल लेंथ क्लोथ्स ते घालून आपण त्यांचे काटण्याचे प्रिव्हेन्शन आहे ते आपण करू शकतो. सो दिस इज व्हॉट दे एक्सप्लेन इन दिस पिक्चर. तर हा पिक्चर बेसिकली समजला ना की आपण मच्छराचे कारण आणि त्यांचं प्रिव्हेन्शन हे आपण कसं करू शकतो. राईट ऋषभ हर्षद दक्षत Yes, झालं. yes, yes. राईट गुड. Oh, सो पुढे आपण बघूया. तर मलेरिया इज स्प्रेड बाय द फीमेल. ओके ऋषभ आता तू म्यूट कर. राईट. सो मलेरिया इज स्प्रेड बाय द फीमेल Anopheles while elephantiasis. सो हा एक सेंटेन्स बघा हा एक सेंटेन्स आहे. द फिमेल इज स्प्रेड बाय मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल अॅनोफिल्स. अॅनोफिल्स हा मच्छराची जाती आहे. ओके. एलिफंटायसिस हत्ती रोग आपण ज्याला बोलतो बघा पाय हत्तीसारखे वाढतात कधी कधी कोणाकोणाच्या शरीराला ती बिमारी होते की जेणेकरून पाय हात वगैरे हत्तीसारखं वाढतात दॅट कॉल्ड एलिफंटायसिस. सो त्या बिमारीला एलिफंटायसिस बोलतात. ते फिमेल कोलेक्स तो एक मच्छराची जात आहे परत तिच्यामुळे होतो. अँटीफल्स अँड इडिस अँटीफल्स अँड इडिस ग्रोन इन द क्लीन वॉटर वाईल कुलेक्स आर इन डर्टी सिवेज वॉटर. म्हणजे हे जे मच्छर आहेत अॅनोफेल्स ज्याने मलेरिया होतो. देन इरिस ज्याने आपल्याला मागे बघितलं आपल्याला डेंग्यू होतो. राईट हे बघा इरिस जेणेकरून आपल्याला डेंग्यू होतो. हे जे मच्छर आहेत जे क्लीन वॉटर मध्ये आपल्याला ते दिसतात. तर हे आपले जे क्युलेक्स हे जे मच्छर आहेत ती मच्छराची जाती आपल्याला खाण पाण्यामध्ये किंवा सिवेज वॉटर त्या सांडपाण्यामध्ये आपल्याला बेसिकली ते भेटतात. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट दॅट इज स्वाईन फ्लू. रिझन ऑफ इन्फेक्शन अँड द सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू. सो व्हॉट इज बेसिकली स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू म्हणजे काय. द इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू इज ऑक्युअर थ्रू पिग्स. नावाचं आहे स्वाईन इज बेसिकली पिग्स डुक्कर आपण ज्याला बोलतो. सो पिग्स अँड द ह्युमन्स. सो ते कसे स्प्रेड होतात स्वाईन फ्लू ते ह्युमन्स किंवा डुक्कर यांच्यामुळे स्प्रेड होतात. द व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड
टू द सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. परत तेच जर आपण शिंकताना म्हणजे अच्छे करताना जर आपण हात नाही धुत आणि आपल्याला स्वाईन फ्लू असेल तर तो दुसऱ्या होण्याचे चान्सेस आहेत. ओके. प्लस थ्रोट, जेव्हा आपण थुंकणं वगैरे किंवा शिंकणे या दोघांमुळे स्वाईन फ्लूचे स्प्रेड होण्याचे बरोबर, स्वाईन फ्लूचा स्प्रेड होण्याचे चान्सेस आहेत ते जास्त असतात. देन सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू, डिफिकल्टी इन ब्रीथिंग, देन सोअर थ्रोट, बॉडी पेन. सो डिफिकल्टी इन ब्रीथिंग, श्वास घेण्यामध्ये आपल्याला त्रास होतो. सोअर थ्रोट, घशाला त्रास, नंतर बॉडी पेन आणि बॉडी असते आपल्या शरीरात दुखणे. सो हे बेसिकली सिम्पटम्स आहेत स्वाईन फ्लूचे. ओके. सो ओके, मानसी कळतंय ना? हो सर. रिषभ, बाळा फ्रंट कॅमेरा चालू कर. काय सर? फ्रंट कॅमेरा चालू कर, बॅक कॅमेरा चालू आहे तुझा. बॅक कॅमेरा चालू आहे, फ्रंट कॅमेरा चालू कर. गुड. Okay. So diagnosis of swine flu. So let's see what is this. Diagnosis is basically to identify the disease that we can. Rough na hota hai. Cool. Let it be. So diagnosis of swine flu. For diagnosis of swine flu, okay, the liquid from the throat of patients is sent to the laboratory. मतलब जे घशातले जे पाणी वगैरे असतं, जे थुंकी वगैरे असते ते टेस्टिंगला जातात. तर स्वाईन फ्लूचे काही टेस्ट आहेत जेणेकरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की त्या पेशंटला स्वाईन फ्लू झालेला आहे. ओके. सो त्याचबद्दल त्याने सांगितलं डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी अँड द पुणे अँड द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज. दिस इज बेसिकली जस्ट टू इन्फॉर्म यू. हे फक्त तुम्ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. ऑलराईट. सो पुढे आपण जाऊया. पुढे आहे एड्स, दॅट इज अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम्स. that is AIDS. This disease is caused by HIV. हा एड्सच्या बद्दल आपण खूप काय ऐकलेलं आहे की लाईक म्हणजे टीव्ही मध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या थ्रू किंवा पेपर थ्रू आपण ते ऐकलेलं आहे. तर बेसिकली हा आजार कसा होतो त्याबद्दल ते सांगतात ते. तर दॅट इज ड्यू टू HIV. व्हॉट इज HIV? ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. बेसिकली तो व्हायरस आहे जेणेकरून आपल्याला तो आजार होतो. ओके. सो इन दिस डिसीज, तर मग ह्या आजारामध्ये नेमकं होतं काय? विक्टम सफर्ड फ्रॉम द वेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह वीकिंग इन नॅचरल इम्युनिटी. तर जसं आपण बघितलेलं की व्हायरस काय करतो, व्हायरस बेसिकली आपले जे सेल्स असतात, होस्ट सेल, लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं होस्ट सेल त्यावरती अटॅक करतात, राईट? तर तेच त्यांनी जनरली एक्सप्लेन केलं. अरे यस, उभं राहा ना, बस. प्रगती कुठे आहे? प्रगती गेली. ओके, कूल. जाऊ द्या, व्हिडिओ बघते नंतर. होल्ड ऑन. ऑलराईट, नो प्रॉब्लेम. सो दिस इज व्हॉट. सो व्हायरस आपण लास्ट चॅप्टर जर तुम्ही बघितलं असेल किंवा रिव्हिजन केलं असेल त्याचे, तर लास्ट चॅप्टरमध्ये आपल्याला माहिती आहे व्हायरस हे डिरेक्टली आपल्या होस्ट सेलवर अटॅक करतो, राईट? आणि तिथून तो त्याची जो प्रोटीन्स वगैरे आहे, जो अन्न आहे, तो म्हणजे तो मिळवतो. सो दिस इज बेसिकली वी कॅन से द बिहेवियर ऑफ व्हायरस. तो व्हायरसचा बिहेवियर सेम आहे, तर तेच सेम याचं पण आहे, HIV पण आहे. द ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस आहे. तो बेसिकली काय करतो, आपली जी इम्युनिटी, नॅचरल इम्युनिटी जे आपल्याला बोलतो ना रोगप्रतिकारक शक्ती, त्याच्यावर तो डायरेक्ट टॅकल करतो. कोण? HIV. जेणेकरून काय होतं, आपल्याला वेरियस डिसीज म्हणजे आपल्याला कधी ताप पण येतो, खोकला पण येतो, न्यूमोनिया वगैरे हे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे डिसीजेस किंवा काही डिसीजेस आपल्याला पटापट दिसतात आणि ते लगेच अटॅक करतात. का? कारण आपल्याला एचआयव्ही हा व्हायरस आपल्या शरीरात असतो म्हणून, आणि एड्स हा आजार होण्याचे आपले चान्सेस वाढलेले असतात म्हणून. सो डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म विदाउट टेस्टिंग इन मेडिकल लॅबोरेटरीज. सो बरोबर आहे का? वाय दिस इज करेक्ट? कारण आपल्याला वेगवेगळे आजारी एक साथ होतात किंवा वेगवेगळे आजार होत राहतात, तर आपण एक पर्टिक्युलर सांगू नाही शकत की याला मलेरियाचा आहे, स्वाईन फ्लूज आहे किंवा डेंग्यू आहे. त्या कारणाने मग आपल्याला ते ब्लड टेस्ट वगैरे हे टेस्ट करावीच लागतात. सो ते जे त्यांनी पुढे सांगितलं, एलिसा टेस्ट इज यूज टू प्रॉपर डायग्नोसिस अँड सिम्पटम्स ऑफ एड्स अ पर्सन इज स्पेसिफिक.
तर मग जे पर्सन ते हे असतात इम्युनिटी सिस्टम त्यावर डिपेंड असतात, तर तो एड्सला कसं रिएक्ट करतो. तर बेसिकली त्याचे जे सिम्पटम्स होतात, जे आपण त्याला बोलतो लक्षण आहे, हे प्रत्येक एड्स झालेल्या माणसाला सगळ्यामध्ये लक्षणं सारखे नसणार. काहीमध्ये जास्त लक्षणं असतात, काहीमध्ये कमी लक्षणं असतात. काहीमध्ये दीर्घ लक्षणं असतात, काहीमध्ये कमी लक्षणं असतात. तो तेच त्यांनी इथं सांगितलं ना, आणि आपल्याला प्रॉपर मेडिकल टेस्टिंग शिवाय हे इलिसा ही टेस्ट आहे. त्या टेस्ट शिवाय आपल्याला कळणार नाही की त्याला एड्स झालंय की नाही. ओके. सो हे त्यांनी या ठिकाणी एक्सप्लेन केलंय. सो लेट्स गो. आणि इथे तुम्हाला एक जस्ट रिमाइंडर म्हणून दिलंय की समाजामध्ये सध्या खूप चाललंय की एड्स झालेल्या माणसाला आपण हात न लावा, असं असतं, तसं असतं, त्याच्यामुळे आपल्याला होईल. असं काही नाही होत. हा बोलतो ना नॉन इन्फेक्टेड डिसीज आहे. द एड्स does not occur due to the touching and sharing food with HIV infected person by nursing the HIV patient or by म्हणजे HIV ला कोण एड्सला जर कोण ट्रीट करत असेल ती पेशंट आय मीन नर्स तिच्यामुळे किंवा त्या पेशंटमुळे कोणालाही शेअर फूड वगैरे केल्यामुळे HIV होत नाही. आवर बिहेवियर विथ इन्फेक्टेड HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. आपण नॉर्मल राहू शकतो त्यांच्याबद्दल. त्यांना काही एक बोलतो ना वेगळं ट्रीट करण्याची गरज नाहीये. ते नॉर्मल माणसामध्ये राहू सुद्धा ते त्यांचा आजार बरा करू शकतात आणि आपल्यालाही तो आजार होत नाही. सो जे कधी-कधी सुपरस्टिशन असतात समाजामध्ये स्प्रेड होतात, की सर म्हणजे लाइक एड्स झालाय तर त्याच्यासोबत बोलायचं नाही, तर असं काही नाही. नॉर्मल लोकं ते पण नॉर्मल असतात. आपण तेही इन्फेक्टेड नाहीये ते. म्हणजे स्पर्शाने वगैरे होत नाही. So HIV, okay, HIV was first reported in African species for monkeys. It's just for the information. Just keep this in mind. Yeah, perfect. Okay, so what is this? So HIV was the first reported in the African species of monkeys, according to the National AIDS Control Program that we call UNAIDS. 80 to 85% HIV infected Indian occurs through unsafe sexual contact. So basically, this is also a reason for the spread of HIV. So अगर इन सपोज की लाईक कोणता एक सर्टन पर्सनला त्या सर्टन पर्सन मध्ये हा व्हायरस असेल, HIV व्हायरस असेल, तर तो त्या पर्सन मध्ये पास व्हायला एक सेक्शुअली कॉन्टॅक्ट असेल, त्यांचा अनसेफ सेक्शुअली कॉन्टॅक्ट झाला असेल, तर तो स्प्रेड होऊ शकतो. सो दिस इज व्हॉट ते आपल्याला एक्सप्लेन केलं इथे. ओके. अदरवाईज फक्त हात वगैरे लावून शेकिंग युअर हँड्स, शेअरिंग युअर फूड त्याच्याने काही मॅटर होत नाही. सो हे त्यांनी एक्सप्लेन केलंय. तर इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स. सो हा एक पॉईंट कळाला तुम्हाला HIV एड्सचा? येस सर. हर्षल, दर्शल? येस हा हा आणि समजलं मानसी? येस सर. Alright. Cool. समजलं चला सर. पुढे वळूया. सर म्यूट कर. ओके. सो पुढे वळूया. द इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स. इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स. सो प्राण्यांपासून होणारे इन्फेक्शन आपल्याला कोणते कोणते आहेत? सो ते आपण आता पुढे जाऊन बघूया. सो व्हॉट इज दॅट? सो रेबीज. फर्स्ट आपल्याला येतो रेबीज. ओके, रेबीज. So this is viral diseases. It occurred due to the bite of infected dog, rabbit, and monkey and cat, etc. Not only because of we can say not only because of dog, पण rabbit किंवा monkey किंवा cat यांपैकी कोणी जर आपल्याला चावलं तरी सुद्धा आपल्याला रेबीज होऊ शकतो. Okay. So etc. So why this happened? The virus enters. Okay. So what does the virus do? जसं आपल्याला बघितलं की एड्स मध्ये आपलं जे इम्युनिटी सिस्टम आहे, तर HIV वाला व्हायरस तर आपल्या इम्युनिटी सिस्टमवर टॅकल करतो, तर आपल्या इम्युनिटी सिस्टमला खराब करतो. तो रेबीज हा व्हायरस काय करतो? दॅट व्हायरस एंटर्स द ब्रेन बाय न्यूरॉन्स सॉरी. तर तो व्हायरस आपल्या ब्रेनमध्ये जातो न्यूरॉन्समध्ये. तर ब्रेन्समध्ये न्यूरॉन्स असतात, राईट? माहिती ना ब्रेन्समध्ये न्यूरॉन्स असतात, राईट? अच्छा. तर ब्रेन्समध्ये न्यूरॉन्स असतात. तर त्याच्या थ्रू तो व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर होतो किंवा तिथे जातो. देन हायड्रोफोबिया. सो फोबिया मीन्स व्हॉट? द हॅव्हिंग फिअर ऑफ समथिंग. कोणत्या तरी गोष्टीचा एक बोलता आपण भीती वाटणे, त्याला आपण फोबिया बोलतो. सो हायड्रोफोबिया. तर जर हा रेबीज डिसीज जर आपल्याला झाला, तर हायड्रोफोबिया म्हणजे आपल्याला जो पाण्यापासून भीती वाटायला लागली अचानक. That is one of the most important symptoms of this disease. In case
in this case the victim shows the extremely fear of water. जसं मी तुम्हाला सांगितलं, phobia means what? The fearing or the fearing feeling of something, म्हणजे कोणत्या तरी गोष्टीबद्दल भीती वाटणे. Sorry. This is called this is called phobia. आणि या phobia मध्ये hydrophobia means what? की आपल्याला पाण्यापासून खूप भीती वाटणे. सो रेबीज इज द फॅटल डिसीज, म्हणजे त्याने कोणाची मृत्यू होऊ शकते. So this is what they said over here. Rabies is fatal disease. उससे किसी का मौत हो सकता है. However, the fatality can be prevented by the timely vaccination. Again, time out. Okay, the just hold on. The vaccination before one set of symptoms. The symptoms to symptoms start to appear within 19 and 175 days of the dog bite. सो हा जो रेबीज डिसीज आहे त्याच्याने कोणाची मृत्यू होऊ शकते, परंतु त्याची जो फॅटॅलिटी चान्सेस आहे मीन्स मृत्यूचे जे चान्सेस ते आपण कमी करू शकतो जर आपण प्रॉपर सिम्टम्स वगैरे घेतले तर सिम्टम्स ऑफ रेबीज काय? फीवर 2 ते 12 हफ्ते, जर 2 पेक्षा जास्त आठवडे आपल्याला जर तो हे असेल काय म्हणतात आपण त्याला ताप असेल तर मग आपल्याला रेबीज होण्याचे चान्सेस आहेत, आणि ते पण कुत्रा वगैरे कोणता ॲनिमल आपल्याला बाईट झाला असेल तर. देन वी हॅव एक्झॅजरेशन. ओके, सो व्हॉट इज दॅट? तो त्याच्यामध्ये आपला जो बिहेवियर आहे तो एक्स्ट्रीमली रागीट होऊन जातो. आणि देन हायड्रोफोबिया, जसं आपण इकडे ऑलरेडी बोललो हायड्रोफोबिया. सो दिस इज व्हॉट अबाउट द रेबीज. आपला टाइम परत कमी होत आहे. ओके, तर आपण बघू बघू किती आहे. ओके, ट्राय टू कम्प्लीट दिस. पण आपल्याला परत एकदा लिंक पाठवाच लागेल कारण ऑलरेडी आपले कलेक्ट होताना लोक येताना आपला टाइम बराचसा गेलाय. ओके ओके, तर ती लिंक मी लगेच पाठवतो, लगेच ते एक्सेप्ट करा. सो लेट्स सी द नॉन इन्फेक्टेड डिसीज. आपण आतापर्यंत जे बघितलं ना ते इन्फेक्टेड डिसीज होते. इन्फेक्टेड डिसीज मीन्स व्हॉट? त्याला सर्टन काही ना काही व्हायरसेस वगैरे किंवा लाईक बोलतात ना ते ओरिजिनली आपल्याकडून नसतात, ते कुठून तरी बाहेर कोणता तरी व्हायरस किंवा काहीतरी रिझन आपल्याला इन्फेक्ट करतं तेव्हा ते आपल्याला डिसीज होतात. दॅट इज कॉल्ड इन्फेक्टेड डिसीज. आणि आता आपण बघतोय नॉन इन्फेक्टेड डिसीज. So what is that? The diseases which do not occur through infection and the body contacts are called non-infected disease. So how the infected disease occurs? इन्फेक्टेड डिसीज कसा होतो? कंटॅमिनेटेड वॉटर, कंटॅमिनेटेड एअर किंवा अशा प्रकारे कोणते दूषित पाणी वगैरे किंवा जानवर वगैरे त्यांच्यामुळे आपल्याला होतं. बट हा जे डिसीज असतात नॉन इन्फेक्टेड डिसीज ते असं कोणत्याही कारणाने होत नाही, हे यांनी सांगितलं. सच डिसीजेस अरायझेस इन बॉडी इट सेल्फ ड्यू टू द सर्टन रिझन. तर आपल्याच बॉडीमध्ये तो जो आजार असतो तो ऑटोमॅटिक जनरेट होतो काही ना काही कारणास्तव. सो आपण ते बघूया कोणते डिसीज कोणत्या कारणामुळे जनरेट होतात आपल्या बॉडीमध्ये आपल्या न चाहता हुआ भी. सो फर्स्ट आहे कॅन्सर. व्हॉट इज कॅन्सर? द अनकंट्रोल अँड abnormal cell growth uncontrolled and abnormal cell growth is called as cancer. The group of lump of cancerous cell is called malignant tumor. Then cancer can be occur various organs like lungs, mouth, tongue, then stomach, then breast, ureters, skin, tissues, skin and tissues like blood. सो आपण कुठे ना कुठे टीव्ही माध्यम असो किंवा पेपर माध्यम असो आपण ऐकलं असेल कोणाला ट्युमर झालाय, ब्रेन ट्युमर झालाय, किंवा कोणाला लंग्स कॅन्सर झालाय, कोणाला ब्लड कॅन्सर झालाय, कोणाला लाईक आपण घशाचा कॅन्सर झालाय, तंबाखू वगैरे खातात त्यांना घशाचा कॅन्सर जास्त होतो, राईट? तर ते कॅन्सर मीन्स बेसिकली व्हॉट? ओके, सो कॅन्सर मीन्स बेसिकली व्हॉट? अनकंट्रोल ॲबनॉर्मल सेल ग्रोथ. म्हणजे ज्यामुळे आपल्या बॉडीमध्ये आपले जे सेल ग्रोथ आहे ते कंट्रोलमध्ये नसतात आणि ॲबनॉर्मल असतात, आणि ते जे सेल ग्रोथ आहे ते वाढतच जाते. त्या मुवमेंटला आपण त्याला ट्युमर असे म्हणतो. दॅट इज व्हॉट द कॅन्सर. द ग्रुप ऑफ लंग ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड एज malignant tumor.
सो कॅन्सर कॅन ऑक्युअर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, जसं तुम्हाला सांगितलं माउथ मध्ये कॅन्सर होतो, टंग कॅन्सर होतो, आणि वेगवेगळे ब्रेन कॅन्सर, ब्रेन ट्युमर वगैरे, स्टमक कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर. दीज आर सम द एक्झाम्पल्स ऑफ कॅन्सर. सो रिझन, तो मग आपल्या बॉडीमध्ये अनकंट्रोल आणि ॲबनॉर्मल सेल ग्रोथ का होते हे पण कळायला हवं ना. सो दॅट इज द पॉइंट. सो द रिझन इज द कन्झम्पशन ऑफ तंबाखू. जसं आपण बोललो माउथ कॅन्सर कशामुळे होतं, तंबाखू. तर तंबाखू काय करतं, तंबाखू जेव्हा आपण चिवतो तर आपले जे ग्रोथ असतात, सेल ग्रोथ, ते चिविंग झाल्यानंतर सेल ग्रोथ अनकंट्रोल्ड किंवा ॲबनॉर्मली सेल ग्रोथ होण्याचे चान्सेस वाढतात. गुटखा, स्मोकिंग, ओके सॉरी, देन स्मोकिंग वी हॅव, देन अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट. म्हणजे हे आपलं हे सगळं असतं ना, म्हणजे तंबाखू, गुटखा, स्मोकिंग, द अल्कोहोलिझम दॅट वी कॉल दारू पिणे, लॅक, आणि एवढं सगळं असतो सुद्धा लॅक ऑफ फायबर कंटेंट. म्हणजे आपण फल, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स व्यवस्थित न खाणे, किंवा प्लस एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, पिझ्झा, बर्गर, हे ते वडापाव वगैरे जास्त खाणे. Then we have so they are the some many possibilities reason. So this can be the cause of the cancer. म्हणजे ह्या सगळ्या रिझन मुळे आपले जे ग्रोथ आहे, सेल ग्रोथ आहे, ते वाढू शकतात. तर सेल ग्रोथ वाढण्यामुळे बोलतो ना, एक सर्टन पॉइंट मुळे आपल्याला कॅन्सरचे चान्सेस वाढतात. सो हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर सिम्पटम्स कॅन्सरचे काय, कॅन्सरचे सिम्पटम्स आहे क्रोनिक कफ, then hoarse voice, difficulty in swallowing, then incurable scare and inflammation, then lumps in breast, then unexplained loss of weight or weight loss. So basically हे जे आहे क्रोनिक कफ मीन्स वॉट, तर खोकला येतोय जातोय. डिफिकल्टी सॉलिंग, आपल्याला गिळायला कोणतीही गोष्ट भले सिम्पल असेल, पाणी सुद्धा असेल, ते सुद्धा आपल्याला गिळायला त्रास होतो. देन वी हॅव, आपल्याला स्क्रॅचेस वगैरे येतात कुठे ना कुठे, ते क्युरेबल नसतात. आता समजा कुठेतरी डाग झालाय, कोणत्या तरी, आता समजा या मानेला आपल्याला डाग झाला आणि ते जे डाग आहेत ते आपले निघत नाही, आपण त्याचं ट्रीटमेंट करतो तरी सुद्धा निघत नाहीये. देन ब्रेस्ट मध्ये लंप्स, तर आपल्याला छातीला पण आपण बोलू शकतो, तिथे लिम्स क्रिएट होते, गाठी तयार होणे, गाठी, राईट. देन आणि आपला जो हे आहे वजन आहे, तो आपल्याला कळत न कळता खूप हे होतो, कमी होतो. सो हे जे आपल्याला फॅक्टर्स, हे जे सिम्पटम्स आपल्याला कोणत्या बॉडीमध्ये वाटते किंवा दिसले, तर देर आर द चान्सेस की त्यांना कॅन्सर झालेला असावा. सो दिस इज, आणि त्यांनीच सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी हे बघा, हे जे ग्रोथ झालेलं आहे, दिस इज कॉज ऑफ टोबॅको चिविंग. सो त्याच्यासाठी ते बोलतात की अवॉइड ॲडिक्शन लाईक टोबॅको अँड च्युइंगिंग, tobacco chewing, and we can say the smoking. Yes, there is the like with the treatment ज्यामुळे आपण कॅन्सरने वाचू शकतो, बट स्टील ते ऍडिक्शन आपण अवॉइड केलेलंच बेटर. सो डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर द डिस्प्ले. सो दिस इज द थिंग. सो आपण पुढे वळूया पुढच्या पॉईंट कडे. या, सो डायबिटीज आपण कॉमनली ऐकलेलंच आहे की व्हॉट इज डायबिटीज, और वी कॅन से डायबेटिक. काही त्यांना डायबेटिक अँड डायबिटीज असं सुद्धा बोललं जातं. ऋषिकेश, ऑलराईट, थांबा, आता मी या ठिकाणी थांबतो, कारण 1 मिनिट आहे ना, मी तुम्हाला परत एक लिंक सेंड करतो, त्या लिंकवर लगेच क्लिक करा. ओके, या ठिकाणी आता मी थांबवतोय आपला व्हिडिओ. राईट, येस. हा, नेक्स्ट लिंक पाठवतो, तर नेक्स्ट लिंक वर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला आतापर्यंत जे एक्सप्लेन केलं ते कळतंय ना? हो. ऑलराईट, मानसी, सर ऑलराईट, तर मी लगेच तुम्हाला लिंक पाठवतो, तुम्ही ते शेअर करून घ्या. आय मीन त्याचं. ओके, सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. वी केम अप टू डायबिटीज. आपण डायबिटीज पर्यंत किंवा डायबेटिक काय बोलतात, प्रोनाउन्सिएशन मॅटर. सो एकेकाचे कन्सर्न. सो त्यानुसार आपण हे डायबिटीज आपण बघतोय. दिस इज वी कॅन से द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस in pancreas to control the level of sugar, glucose in blood. So basically what is this,
की पॅनक्रियाज असतो ना तो एक हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस करतो, जेणेकरून आपल्या बॉडीतला इन्सुलिन प्रोड्यूस करतो, हार्मोनल इन्सुलिन, जेणेकरून आपल्या बॉडीतले जे शुगर लेवल आहे ते कंट्रोल होतं. पण जरा इन्सुलिन लो सिक्रेट होत असं म्हणजे लो क्वालिटीमध्ये बनत असेल तर आपले जे ग्लुकोज लेवल आहे ती वाढते आणि कंट्रोल होत नाही, तर जेणेकरून काय होतं डायबिटीज. तो डायबिटीस का होतं ह्याच्यामुळे होतं, आपल्या ज्या पॅनक्रियाज असतात पॅनक्रियाज मध्ये एक इन्सुलिन हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस होतो आणि तो आपल्या ब्लड मध्ये मिक्स होत होतो. तर तो त्याचं काम काय, आपलं जो ग्लुकोज लेवल आहे ब्लडची ते कंट्रोल करायचं काम आहे. पण बेसिकली काय होतं, जर ते क्रिएट कमी झाला, इथे सांगितलं हे बघा या पॉइंट समोर, इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड थ्रू इन लो क्वांटिटी, म्हणजे जर कमी क्रिएट झाले तो इन्सुलिन तर आपल्याला जो हे बोलतो ना ग्लुकोज लेवल आपल्या ब्लडचा कंट्रोल होतो, त्याच्यामुळे काय होतं डायबिटीज. तर सिम्पटम्स, तर आता त्याचे सिम्पटम्स बघू. सिम्पटम्स विच वी कॅन नॉट इग्नोर, दॅट इज फ्रिक्वेंट युरिनेशन at night, and then we have increased obesity and the weight loss. So this is what ते आपल्याला सांगतात आहे की आपली जे हे आहे लघवी, जर डायबिटीज असेल तर लघवी माणसाला जास्त वेळ लागते नाईट मध्ये आणि तो सारखा सारखा जातो आणि त्याचा जो वेट आहे तो कमी होत जातो. दिस इज वॉट अँड द रिझन फॉर डायबिटीज इज हेरिडिटी, म्हणजे बोलतात ना जेनेटिक किंवा ऑब्सेसिटी, देन लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, मेंटल डिसऑर्डर म्हणजे खाण्यामध्ये तथ्य नसेल, काहीच खाण्यामध्ये तथ्य नाही किंवा लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज वगैरे करणं नाही किंवा मेंटल स्ट्रेस करणे, ह्याच्या कारणामुळे डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. हा बोला. सर हा ओबेसिटी काय असतं सर? ऑब्सेसिटी मीन्स Obesity. वी कॅन से खाण्यामध्ये तथ्य वगैरे नाही किंवा त्या काइंड ऑफ. ठीक आहे चालेल. जर काय मिस्टेक्स वगैरे असेल तर मी परत क्लिअर करून टाकेल ग्रुपमध्ये व्हॉट इज दॅट. सो पुढे जाऊया. द प्रिव्हेंटिव्ह मेजर फॉलोइंग. ओके, सो दिस इज व्हॉट, जर आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं असेल तर काय, तर आपले जे खाणं वगैरे तथ्य आहे ते व्यवस्थित पाळणं, मेडिसिन, एक्सरसाइज अंडर द सुपरविजन, त्याच्याने आपण डायबिटीज आपला कंट्रोल करू शकतो. दॅट इज नॉट टू मच फॅटल, की डायबिटीज झाल्यावर एकदम आजारी म्हणतो असं वगैरे तसं काहीच नाही. ते आपल्याला कंट्रोल करता येतं. दॅट इज नॉर्मल केसेस. बिकॉज जर इंडिया कुठेतरी हे वाचलं मी, हा येस येस, India has the largest number of diabetic patients in the world. As present, approximately 7 crore diabetic patients are in our country. 7 crore. So that is huge in number. म्हणजे बेसिकली आपण बोलू शकतो की आपली जी लाईफस्टाईल आहे ती ह्याला कारणीभूत आहे, की आपली लाईफस्टाईल बरोबर नाही असल्या कारणामुळे आपल्या डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त आहे. सो दिस इज द पॉइंट. आणि पुढे जाऊया, दॅट इज हार्ट डिसीज. हृदयाचे काही डिसीज असतील तर efficiency of heart disease decreases, due to decreases to the blood supply, and thirdly oxygen and nutrition supply to the heart muscles. So basically heart disease का होतात ते इथे सांगितलं. Alright. तर आपली हे बोल आपला हार्टचं काम काय, पंपिंग, राईट. तर त्याला व्यवस्थित न्यूट्रिशन भेटलं तर तो व्यवस्थित पंप करेल. आणि तुम्हाला माहिती असेल एक पंप असतो, पंप आपण वॉटर पंप जेव्हा आपण चालवतो, वॉटर मोटर आपण चालवतो, जर तो मोटर मध्ये पाणी जात नसेल तर तो मोटर जळतो, राईट. येस. तो मोटर जळतो. तर जर कळालं, मी जेव्हा बोलतो ना राईट, तर पॉईंट कळाला का तुम्ही असं थांब दाखवा. ओके, सो तो जो मोटर जळतो तर सेम ऍज इट इज आपण हार्टला घेऊया. हार्ट पंप करतो, ब्लडला पंप करतो, राईट. पण त्याच्यापर्यंत ब्लड पोहोचलाच नाही तर तो पंप करेल, पण त्याला एक बोलतो ना जास्त पॉवरने त्याला हे करावं लागेल, काय पंपिंग करावं लागेल, कारण ब्लडची लेवल कमी असल्या कारणाने. सो त्याच्यामुळेच आपल्याला हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस आहेत. सो तेच त्यांनी या ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलंय. सो ड्यू टू दिस द हार्ट हॅज टू परफॉर्म द मोर वर्क अँड लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या हार्टवर स्ट्रेस क्रिएट होतो. सो दिस मे कॉज हार्ट अटॅक. त्याच्या कारणाने हार्ट अटॅक आपल्याला होतो. इफ समवन हॅज अ हार्ट अटॅक, इमिडिएट कन्सल्टन टू द डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. जर कोणाला हार्ट अटॅक आलेला असेल तर इमिडिएटली आपल्याला डॉक्टर किंवा ट्रीटमेंट त्याचे घेणं गरजेचे आहे. सो वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स.
सेव्हरल चेस्ट पेन, जर आपल्याला छातीत बोलतो ना सारखं सारखं पेन होत असेल, तो एक पॉइंट. सेकंड आहे पेन इन शोल्डर, आपले जे शोल्डर्स असतात खांदे ते दुखणे. नेक अँड आर्म्स मध्ये पेन होणे. क्रॅम्प इन हँड्स, आपल्या हँड्स मध्ये क्रॅम्प आणणे. ओके. देन अनइझीनेस, आम्ही म्हणजे थोडं तरी आपण वर्क केलं तरी आपल्याला थोडा थकवा वाटणे. सो ट्रिमर्स, इट्स काइंड ऑफ दॅट ओनली. सो बेसिकली जर असे काही आपल्याला सिमटम्स दिसले तर आपण काय बोलू शकतो त्याला, सिमटम्स दिसले म्हणजे आपल्या बॉडीचे जे ब्लड आहे ते आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित प्रोटीन्स वगैरे, विटॅमिन्स वगैरे, न्यूट्रिशन जातात आहे की नाही, जेणेकरून आपल्याला चेस्ट पेन वगैरे होणं करते. आणि हा, सो दिस इज द पॉइंट. द रिझन ऑफ हार्ट अटॅक, स्मोकिंग, म्हणजे हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस काय, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, देन अगेन डायबिटीज, हायपरटेन्शन, ऑब्सेसिटी, hold on 1 minute, obesity, then lack of physical exercise, heredity, then mental stress, anger आणि anxiety. सो हे काही रिझन्स आहेत जेणेकरून आपल्याला जेणेकरून आपल्याला हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो हा बोला ना. एंजाइटिक मतलब एन्झायटी मीन्स वी कॅन से एक काइंड ऑफ डिप्रेशन मध्ये जाणं, काही गोष्टी कळणार नाही की आपण सतत एकाच गोष्टीचा विचार करत 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 राहणे. सो दॅट इज वी कॅन से द अदर वर्ड और सेम ॲज फॉर द हायपर टेन्शन. एन्झायटी अटॅक्स येणं म्हणजे अचानक आपल्याला भीती वाटणे, एक दौरा पडल्यासारखं नाही का, लाईक त्या काइंड ऑफ आपण त्यांना एन्झायटीला आपण कन्सिडर करू शकतो. सो हिअर आर सम वेज की जेणेकरून आपल्याला हे हार्ट डिसीज वगैरे आपल्याला क्युअर करता येतात. ओपन हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट, देन एन्जिओग्राफी, देन इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन, देन इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. सो दिस इज व्हॉट वी कॅन से द ट्रीटमेंट्स हार्ट डिसीज कॅन क्युअर. ऑलराईट. सो हा एक पॉइंट आहे. तो पुढे काय दिले ते मिसयुजेस ऑफ मेडिसिन्स, म्हणजे फक्त आजारी झाल्यावर गोळ्या घेणे इट्स ओके, बट काय काय जण काय करतात, आजारी नसताना छोटस हे असेल काय बोलतात त्याला, हेडेक, तरी सुद्धा ते लगेच गोळी खातात. काही छोट्या छोट्या कारणाने ते परत परत गोळी खातात. तर दॅट इज ऑल्सो वी कॅन से इट्स नॉट गुड फॉर अवर हेल्थ. सो समटाइम्स सम पीपल टेक मेडिसिन विदाउट प्रिस्क्रिप्शन, आणि म्हणजे डॉक्टरची सल्ला वगैरे काही घेत नाही, ते आपल्याच मनाने आपल्याला हवेत त्या गोळ्या घेत असतात. ते एक पॉइंट आहे. सो प्रिस्क्रिप्शन ऑफ, ओके, without the prescription of doctor, overdose of medicine may affected our body. That is, for example, overdose of painkiller may damage our nervous system, sorry, excretory system, liver. Overdose of antibiotics, it may leads to the nausea. Then we can say the stomach ache, dysentery, rash, white patches on tongue, etc. म्हणजे बेसिकली त्यांनी काय सांगितलंय, नावसा ह्याचा प्रोनाउन्सिएशन नाउस आहे. ओके, नाउस बोललो तर सॉरी फॉर दॅट. सो बेसिकली यांनी काय सांगितले, जर आपण मेडिसिनचा मिसयूज केला आणि आपण ते जास्तीत जास्त खाल्ले तरी सुद्धा आपल्या बॉडीवर इफेक्ट होतो, आपली जी इम्युनिटी सिस्टम आहे त्यावर इफेक्ट होतो. तो जेणेकरून काय होते, जर आपलं डोकं दुखते, मायनर डोकं दुखलं तरी सुद्धा आपण गोळ्या खातोय, तर आपली जी इम्युनिटी सिस्टम आहे, आपली जी नर्व सिस्टम आहे त्यावर इफेक्ट पडू शकतो. नर्वस सिस्टम आहे त्यावर इफेक्ट पडू शकतो. प्लस एक्सक्रेटरी सिस्टम, लिव्हर्स, ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे कॅन कॉज नवसा. तो स्टमक पेन, आपल्याला लूज मोशन्स वगैरे होणार. तर हे काही कारणे आहेत की जेणेकरून आपले जे ओव्हरडोसेस आहेत, बोलतो ना मेडिसिन्सचे किंवा गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे आपल्याला हे काही बिमारी किंवा हे काही सिम्पटम्स आपल्या बॉडीमध्ये आपण बघू शकतो. सो बेसिकली काय करावं, कोणतीही आजारी वगैरे झालं असेल किंवा कोणी आजारी असेल तर डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन इज मस्ट, आणि त्यांची गायडन्स इज मस्ट. म्हणजे डॉक्टर बोलला की एक टाइमच गोळी खा, तर एकच टाइम गोळी खा, 2 टाइम खाऊ नये. डॉक्टर जे बोलतात तेच फॉलो करावं. ओके. सो हे होता आपला आजचा लेसन, जो नाही सॉरी पुढे आहे. आय थॉट ते संपलं. सो लेट्स सी.
This is generic medicine. So generic medicines are known as the generic general medical medicines. These are the manufactured. हे एक तुम्हाला एक बोलते ना इन्फॉर्मेटिक एक पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे. जेनेरिक मेडिकल सॉरी म्हणजे जे आपल्याला जनरल मेडिकल्स मध्ये भेटतात गोळ्या, त्यांना आपण जेनेरिक मेडिसिन्स असं बोलू शकतो. कारण ते आपल्याला ते इझिली अवेलेबल असतात आणि जर प्रोडक्शन कॉस्ट आर लो आणि फेवरेट एक्सपेन्शन आणि फॉर्म्युला, आणि कारण त्यांचे जे फॉर्म्युलाज असतात ते बनवायचे जे फॉर्म्युलाज असतात ते इझिली अवेलेबल होऊन जातात. दॅट इज कॉल्ड जेनेरिक मेडिसिन्स. तो जे जनरल मेडिसिन असतात जे आपल्याला मेडिकल्स वगैरे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनने भेटतात. सो ओके, सो दिस इज व्हॉट. सो लाईफस्टाईल अँड डिसीज. द लाईफस्टाईल इन्क्लूड द डेली रुटीन. ह्याच्यामध्ये आपल्याला एवढंच एक्सप्लेन केलेलं आहे की आपली लाईफस्टाईल जर आपण चांगली ठेवली, आपण चांगलं खाणं आपण अवॉइड केलं, बाहेरचं खाणं किंवा जंक फूड अवॉइड केलं, फिजिकल एक्सरसाइज जर आपण कमी केली किंवा आपलं झोपायचा उठायचा हा टायमिंग आपला जर इरेग्युलर असतं म्हणजे तो बरोबर नसेल, आपण कधीही उठतो कधीही झोपतो, काही जर गोष्टी आढळत असेल किंवा आपल्या बॉडीला त्यांची सवय असेल की तर जेणेकरून आपले बिमारी होण्याचे चान्सेस हे खूप वाढतात. ओके, भले आपण रात्री व्यवस्थित झोपत नसो, काही खात वगैरे नसो किंवा बाहेरचं जास्त खात असो, तर या सगळ्या कारणामुळे आपली जी लाईफस्टाईल आहे मीन तर या लाईफस्टाईलमुळे आपण फ्रिक्वेंट आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. सो आपण जर सारखे सारखे आजारी पडलं तर काय होईल, आपली जी इम्युनिटी सिस्टम आहे ती बोलते ना विकन होईल, ती अजून आपली कमकुवत होत जाणार आणि आपली जी ओन कॅपॅसिटी आहे ती कमी होत जाणार. तर त्याच्यामुळे कारणाने त्याने सांगितलं की आपले जे बॉडी जर एक्सरसाइज वगैरे आहे कधी ओके, जर एक्सरसाइज वगैरे आहेत तर ते आपण एक्सरसाइज वगैरे वाढवू शकतो. व्यवस्थित जेवण जेवण बाहेरचं जे आहे ते अवॉइड करणं, एक्स्ट्रीमली अवॉइड करणं आणि फिजिकल एक्सरसाइज, व्यवस्थित झोपणं, प्राणायाम, त्या इथे दिलेले प्राणायाम, योगासना हे जर आपण व्हिडिओज वगैरे बघून किंवा कोणी जो स्पेशलिस्ट असेल त्याच्या अंडर जर ऑब्झर्वेशनने आपण केलं तर इट इज गुड फॉर अवर हेल्थ. जे आपली लाईफस्टाईल आहे ते बेटर करण्यात ते हेल्प करू शकतात. सो तिने वॅक्सिनेशन प्रिव्हेंटिव्ह कलेक्टिव्ह क्लिनिकल स्टडी. सो दिस इज त्यांनी एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली की कोणत्या वॅक्सिनेशन इम्पॉर्टंट आहेत कोणत्या डिसीजसाठी ते तुम्ही कलेक्ट करून शेड्यूल करून आणि स्टडी करू शकता. दॅट इज त्यांनी फक्त जस्ट आपल्याला हे दिले काय एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. सो देर आर सम डेज, इथं आपले डेज आहेत ते आपल्याला सांगितलेले आहे. सो 7th एप्रिल बेसिकली वर्ल्ड हेल्थ डे असतो. ओके, 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे असतो. 14 जून आपला वर्ल्ड ब्लड डोनेशन डे असतो. ओके, अँड 14 नोव्हेंबर इज वर्ल्ड डायबेटिक डेज असतो. हे बेसिकली डेज का सेलिब्रेट होतात, अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, लोकांना कळावं की अशा प्रकारचे पण काही आजार असतात जेणेकरून, आणि ते आजार असतात बट ते क्युअरेबल पण असतात, ते आपण क्युअर पण करू शकतो, त्याच्यावरती इलाज पण आहे. सो दिस इज व्हॉट त्याच्याच एक ह्याच्यामुळे वी कॅन से त्याच्याच कारणामुळे हे हेल्थ अवेअरनेस डेज आपण सेलिब्रेट करतो. तसं आज हा 1 जुलै आणि आपला इंडियाचा वी कॅन से डॉक्टर डे आहे. आज नॅशनल डॉक्टर डे आहे. हॅलो, ओके, सो दिस इज व्हॉट तुम्हाला इन्फॉर्मेशन असावी म्हणून. राईट, कूल. सो मग नंतर जनधन योजना हे तुम्ही एक जस्ट रीड करून घ्या. हा एक पॉईंट, हा पण एक इन्फॉर्मेटिव्ह आहे. ह्याचा आणि आपले जे क्वेश्चन आन्सर आहे ते येणार नाही त्यातून, जस्ट इन्फॉर्मेटिव्ह. सो पुढे आहे ब्लड डोनेशन. इट इज गुड फॉर अवर हेल्थ अँड फॉर अदर्स टू. ब्लड डोनेशन केलं तर आपले जे रक्त आहे भले ते जातं बट त्याने विकनेस वगैरे काही येत नाही. ते आपलं बॉडी ते परत क्रिएट करू शकतो तो ब्लड, तेवढी कॅपॅसिटी असते. आणि जे ब्लड डोनेटर कॅम्प असतात ते पण तेवढाच ब्लड घेतात जेवढी आपली बॉडी कॅपॅसिटी आहे रिक्रिएट करायची. So it is good for our body and for others also. So just this importance आहे ब्लड डोनेशनचा. So this is what त्यांनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि पुढे आपला एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज कम्प्लीट करा आणि सांगा मला. ठीक आहे, तर आता कोणाला डाऊट वगैरे असेल काही तर तुम्ही विचारू शकता. अनम्यूट करा स्वतःला.
आणि sir. विचार मानसी सगळं कळालं. ऑलराईट. आणि सर्वात पहिले काय करा तर तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याच्या आधी एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याच्या आधी पहिले तो लेसन रीड करा व्यवस्थित. काही अडलं नसेल मला विचारा, चालेल, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. मराठीत हवं मराठीत, हिंदीत हवं हिंदी, इंग्लिशमध्ये हवं इंग्लिशमध्ये. तर ते एक्सप्लेन करतो आणि मग आपण पुढे वळूया. मग एक्सरसाइज कडे तुम्ही जाऊ शकता. एक्सरसाइज तेव्हाच सॉल्व्ह करा. पहिले रीड करा, समजा त्या गोष्टी आणि नंतर एक्सरसाइज कडे जावं. ठीक आहे. ओके. दक्षर हर्षद समजलं, कळालं. राईट. मानसी. सर हाँ बोला. मैंने जो कल एक्सरसाइज सॉल्व किया था वो राइट है ना सर? हाँ, मैं तुझे बोला था फर्स्ट सेशन में, मैं चेक करके तुझे बता देता. कल मैं बिजी था तो मैं चेक नहीं कर पाया वो. तो फोटोज है मेरे पास, तो देखता हूँ और फिर से तेरे को बताता हूँ. कुछ रहेगा तो हाँ मैं सर, पर्सनली दिया है बता देता व्हाट्सएप पे। हूँ. चलेगा, नो प्रॉब्लम. और किसको कुछ डाउट? ऋषिकेश, ऋषभ, सर दक्षर फर्स्ट हर्षद. लेसनचे एक्सरसाइज मी नंतर पाठवले चालेल का? हाँ चालेल, बट पाठव नक्की. हा आज आता लिहितोय मी, ते लेक्चर झाल्यानंतर लिहून टाकेन. चालेल. मानसी कळालं? लेसन कळालं का? काय डाऊट वगैरे? मानसी. हॅलो सर. हा बोला. सर काल जे क्वेश्चन मी राहिलेले माझ्याकडून मी पाठवले नव्हतं, समजत नव्हतं ते लिवलेत मी. थोड्या वेळ पाठवतो मी ते. थोड्या वेळ पाठवतो लगेच. जर काय प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज कर, त्याच्यावर आपण करूया. हा सर. काल 2-3 लिवले नव्हतं, तेवढंच पाठवलेलं. ओके चालेल. चला मग आता मी एंड करतो मीटिंग. ओके. हे लवकरच तुम्हाला भेटेल व्हिडिओ युट्यूबवर वगैरे. ऑलराईट. काय अडलं तर इथून पण जाऊ शकता. थँक्यू. बाय सर. बाय. बाय सर. बाय सर. बाय. हा,